नमस्कार, मी स्नेहात लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे। तर आता आम्ही दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत, पाहू शकता। आणि आता रात्री आमची पुन्हा 11:30ची ट्रेन आहे, त्यामुळे सामान आम्ही MCO स्टेशन जे असते तिथे ठेवलेलं आहे सामान। आणि आता आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये आणि जेवण वगैरे काहीच केलेलं नाही। टोटर असं त्याचं फुल फॉर्म आहे। तर तिथे आम्ही आता सामान ठेवलेलं आहे, तिथे सुरक्षित सामान असतं, काही प्रॉब्लेम येत नाही। तर आता आम्ही चाललो आहोत हॉटेल बघायला, जेवण वगैरे। जानू ही जेवलेली नाही आहे, जानू दोघी उपाशीच आहेत। हमें खेद है, धन्यवाद। May I have your attention please? Train number 1927 from to Porbandar via Jaipur Junction, Rajkot Junction। गाईज आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो होतो, पण आता समजत नव्हतं की कुठे जायचं, काय करायचं, कारण एवढं ऊन होतं आणि खूप गरमी होती, बापरे। पण राजस्थानपेक्षा तरी थोडी कमीच होती। मग नंतर समोर जे दुकान होते तिथे फौजी गेले त्या दुकानदार भैयाला विचारायला की जवळपास असे कोणते फिरण्याचे पॉईंट आहेत की तिथे आम्ही जाऊन लवकरात लवकर येऊ शकतो। तर मग ते भैयासोबत फौजी बोलत होते, भैया सांगत होते जवळपास असं कोणतं आहे काय आणि कसं जायचं काय। त्यानंतर मग फौजी आणि आम्ही सर्व निघालो पटरी क्रॉस करून फ्रूट मार्केटमध्ये। तर हा आहे दिल्लीचा स्टेशनच्या बाहेरील फ्रूट मार्केट आणि पाहू शकता केवढे सारे वेगवेगळे प्रकारचे फ्रूट आहेत इथे। मार्केटमध्ये आता लिची आली होती, लिचीचा सीझन चालू आहे आणि आम्ही जिथे जाणार आहोत तिथेही लिची खूप होते। लिची तनु कसं आहे? तर फ्रूट मार्केटमधून फौजींनी सानू आणि जानूसाठी लिची घेतली। लिचीचा भाव हा मार्केटमध्ये सुट्टी लिची जी होती तिचं 100 रुपये kg होतं आणि जी बांधलेली लिची होती तिचं 120 रुपये kg अशा प्रमाणात भाव होते। तर लिची सानूला तर आवडलीच होती, पण जानूने पहिल्यांदाच लिची खाल्ली होती। जानूलाही खूप लिची आवडली आणि लिची खाता खाता जानू झोपून गेली होती, तोंडातच ठेवून ती पण। पाहू शकता आता हे तोंड तिचं भरलेलंच आहे आणि सानूला खूप मजा वाटत होती, म्हणून बघा कशी जंप करत होती।
हॅलो फ्रेंड, तर आता आम्ही आलो आहोत दिल्लीच्या नॅशनल झूलॉजिकल पार्कमध्ये, पाहू शकता. आणि आता 4:15 वाजलेले आहेत. 4:30ला क्लोज होतं हे पार्क. तर फौजींनी सेटिंगवर कार्ड वगैरे दाखवून त्यांनी एंट्री दिलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते आज आतलं पार्क कसं आहे, कोणकोणते ॲनिमल्स आहेत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. पाहू शकता मागचा परिसर किती छान असं वाटतोय. भंगारचा फिश बनवलेला आहे, किती अट्रॅक्टिव्ह वाटतो आहे. पार्क आहे हा. चालून चालून दंबायला झालेला आहे. तर आता फौजी चाललेले आहेत. ज्या ई रिक्षा आहे त्यांचा तिकीट कसं आहे ते विचारायला चाललेले आहेत. पण ते वाटतं सिंगल लोकांना घेऊन जात नाही, ग्रुपमध्ये असतील तरच नेतात. माझ्या मागच्या साईडला नीलगाई दिसतात. नीलगाई खूप आहे तिथे. तसे तर राजस्थानच्या कॅन्टमध्ये तर नीलगाई खूप फिरायच्या. तर नेक्स्ट बघूया ॲनिमल कोणता दिसतोय तो आपल्याला. फौजी आणि जानू दोघं कशी चाललेली आहेत. आणि सानूची स्टाईल बघा. सानूची कॅपची स्टाईल बघा. जानूने तिची कॅपचा रबर असतो ना तो तोडला म्हणून सानूच्या कॅपमध्ये दुसरी कॅप अडकवली आहे. गाईड इथे राजस्थानपेक्षा ना इथे खूप कमी गरमी आहे दिल्लीमध्ये. थोडं तरी असा रिलॅक्स वाटते आहे इथे. राजस्थानमध्ये तरी ह्या टायमाला काही संध्याकाळची 7 वाजता आम्ही बाहेर निघालो तरी पण चटके लागायचे. इथे एवढं नाही वाटत. आणि तिकडे लोक पुढे गेलेली आहेत. तिकडे सानू माझ्यासोबत आहे. हरणीना दम देते बघा. मागे हरणी आहे. कशी जानू दम देते. दम कशी देते. हे अशी
ॲनिमल्स बघत बघत आम्ही आलो टायगर बघायला. तर इथे पाहू शकता हा कसा स्टॅच्यूसारखा बसलेला आहे. आधी तर वाटला की असा स्टॅच्यू आहे, एक पुतळा असा बनवून ठेवलेला आहे, कारण एवढा चिकना दिसत होता तो रिअलमध्ये. नंतर मग जेव्हा मान फिरायला लागला तेव्हा समजलं की अरे हा तर रिअल आहे. आणि एकदम आरामात बसून इकडे तिकडे बघत होता, लोक येतात त्यांना बघत होता, एकदम शांतपणे होता आणि खूप चिकना दिसत होता. पाहू शकता त्याला भूक लागली म्हणून कसं जांभया देत होता. झूमध्ये आम्ही लेट गेल्यामुळे आम्हाला सर्व प्राणी पाहायला तर भेटले नाही. पक्षी बरेचसे भेटले पाहायला, पण प्राणी जे लायन वगैरे आहेत ते तर पाहायला भेटलेच नाही, कारण आम्ही जाईपर्यंत 4:30 पावणे 5 वाजायला आले होते. तर त्यामुळे ते आतलं सर्व बंद होत आलेलं होतं. तर आम्ही घाईघाईमध्ये अशी पाहत होतो आणि तसंच घाईघाईमध्ये मी थोडं शूट केलेलं आहे. तेच तुम्हाला मी माझ्या शेअर करते आहे व्हिडिओ. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आणि जानूलाही खूप भूक लागलेली होती, म्हणून आम्ही स्टेशनवर आरामगृह असतं तिथे जेवण वगैरे केलं आणि तिथून गेलो मार्केटला. पण मार्केट काही पाहायला भेटलंच नाही, कारण 8:30 वाजायला आले होते, तर मार्केटही बंद झाले होते. मग आम्ही स्टेशनवरच बसलो होतो, कारण 11:30ची ट्रेन होती, त्यामुळे टाईमपास आम्हाला तर करायचंच होतं. नंतर मग आम्ही विचार केला की चला जिथे ट्रेन लागते तिथेच आपण सामान नेऊन तिथेच बसूया म्हणून मग आम्ही जिथे सामान ठेवलं होतं तिथून सामान मग काढायची सुरुवात केली. आणि मग सामान पण भरपूर होतं ना, 4 बॅगा होत्या, त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होतं, कारण फौजींना एकट्यानं न्यायला लागत होते, कारण माझ्याजवळ सानू आणि जानू दोघींना घेऊन जायचं होतं मला. सानूचं तर ठीक आहे, पण जानूला उचलून घेऊन जावं लागत होतं. त्यामुळे पाहू शकता सानू ही फौजींना मदत करायला लागली. तर गाईज आता ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कारण जर हा ब्लॉग वाढवत गेली तो खूप मोठा होऊन जाईल, त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.